एकीकडे राज्य, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर क्रीडा नगरी अशी ओळख निर्माण केलेल्या कोल्हापूरच्या खेळाडूंसाठी आजही सुसज्ज क्रीडा मैदान उपलब्ध नाही हे वास्तव आहे। मोठा गाजावाजा करत विभागीय क्रीडा संकुलाची 15 वर्षांपूर्वी उभारणी झाली। मात्र या क्रीडा संकुलातील अनेक क्रीडा विभागांचा दर्जा निकृष्ट आहे। जलतरण तलावासाठी वापरलेला कोट्यवधीचा निधी पाण्यात गेलाय। अजूनही काही मैदानं पूर्णत्वाच्या प्रतीक्षेत आहेत। प्रशासनानं एक दोन नव्हे तर तब्बल 15 वर्ष या विभागीय क्रीडा संकुलाच्या कामाकडे दुर्लक्ष केल्यानं सरावाची वाट पाहणाऱ्या अनेक खेळाडूंचं वयही उलटून गेलंय। त्यामुळे या विभागीय क्रीडा संकुलाला कुणी वाली आहे का असा संतप्त सवाल कोल्हापूरकर खेळाडूंमधून उपस्थित होतोय। कोल्हापूरच्या खेळाडूंनी कुस्ती, नेमबाजी, जलतरण, व्हॉलीबॉल, हँडबॉल, वेटलिफ्टिंग यांसारख्या विविध क्रीडा प्रकारांमध्ये राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय पातळींवर उज्ज्वल यश संपादन केलंय। या खेळाडूंना आणि नव्या पिढीला आंतरराष्ट्रीय दर्जाचा सराव मिळावा आणि त्यांना उत्तम मैदानासह विविध क्रीडा साधनं उपलब्ध व्हावीत यासाठी कोल्हापुरातील जयप्रभा स्टुडिओ ते संभाजीनगर मार्गावरील जागेवर राज्य शासनानं क्रीडा संकुल उभारण्याला 2009 साली सुरुवात केली। तत्कालीन राज्य शासनानं विभागीय क्रीडा संकुलासाठी कैद्यांच्या शेतानजीकची जागा मंजूर केली। त्यानंतर क्रीडा संकुलाच्या कामाचा शुभारंभ झाला। त्यासाठी शासनाकडून 2014 मध्ये 24 कोटी रुपयांचा निधी मिळाला। त्यातून फुटबॉल मैदान, धावण्यासाठी ट्रॅक, बास्केटबॉल, व्हॉलीबॉल मैदान, स्विमिंग टँक, नेमबाजी प्रशिक्षण सेंटर, टेनिस कोर्ट, खो खो, कबड्डी यांसारख्या मैदानाचं काम सुरू झालंय। या कामावर 17 कोटी 40 लाखांचा निधी खर्च झाला। संकुलातील इमारती, संरक्षक भिंत, विद्युत दिवे, अंतर्गत रस्ते उभारले गेले। 24 कोटी निधीतील 6 कोटी 60 लाख रुपये शिल्लक राहिले। या निधीतील 3 कोटी 20 लाख रुपये खर्चून नेमबाजी प्रशिक्षण केंद्र अद्ययावत झालं। मात्र फुटबॉलचं मैदान दर्जेदार बनलं नाही। सिंथेटिक ट्रॅक ऐवजी मातीचा ट्रॅक बनवला गेला। जमिनीच्या सपाटीकरणाचा अवास्तव खर्च, प्रवेशद्वारानजीकची संरक्षक भिंत, जलतरण तलाव, प्रेक्षक गॅलरी, फिल्टर रूम, डायव्हिंग प्लॅटफॉर्म यासह अनेक बाबींमध्ये अवास्तव खर्च दाखवण्यात आला। त्यामुळे विभागीय क्रीडा संकुल खेळाडूंसाठी असून अडचण नसून खोळंबा ठरलंय। जिल्ह्यातील खेळाडूंना सरावासाठी हे मैदान दर्जेदार नाही। या मैदानाच्या उभारणीत भ्रष्टाचाराचे आरोप क्रीडा संघटनांनी केले। या आरोपांकडे प्रशासनानं गांभीर्यानं पाहिलं नाही। त्यामुळे कोट्यवधी रुपये खर्चून अनेक मैदानं निकृष्ट दर्जाची का बनली आहेत याचं काटेकोर परीक्षण करायला कुणालाही वेळ नाही। या मैदानामध्ये जिल्ह्यातील जास्तीत जास्त खेळाडूंनी येऊन सराव करावा यासाठी क्रीडा विभाग आणि शहर प्रशासन कोणतीही हालचाल करताना दिसत नाही। त्यामुळे हे क्रीडा संकुल हळूहळू उपेक्षेच्या गर्तेत जाऊ लागलंय। लोकप्रतिनिधी आणि प्रशासनानं या विभागीय क्रीडा संकुलाकडे दक्षतेनं आणि काटेकोरपणे लक्ष दिलं नाही तर या विभागीय क्रीडा संकुलाचं ओसाड संकुल व्हायला वेळ लागणार नाही। कोल्हापूरची उज्ज्वल क्रीडा परंपरा कायम राखण्यासाठी लोकप्रतिनिधी, प्रशासन आणि क्रीडा क्षेत्रातील ज्येष्ठ अनुभवी प्रशिक्षकांनी या विभागीय क्रीडा संकुलामध्ये सर्व मैदानं दर्जेदार बनवून तिथं खेळाडूंचा राबता राहील या दृष्टीनं प्रयत्न केले पाहिजेत। तसंच क्रीडा संघटनांनीही विभागीय क्रीडा संकुलाच्या रोजच्या दिनक्रमावर लक्ष ठेवून इथल्या त्रुटी सुधारण्यासाठी वारंवार प्रशासनावर दबाव आणला पाहिजे, तरच येणाऱ्या पिढ्यांसाठी हे क्रीडा संकुल आधारवड ठरेल यात शंका नाही। खेळाडूंची खाण असलेल्या या करवीर नगरीनं राज्य, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवरचे खेळाडू घडवले आहेत। त्यांनी अनेक पदकं कोल्हापूरसाठी खेचून आणलीत। खेळाडूंची माफक अपेक्षा आहे की कोल्हापुरात एक दर्जेदार सुसज्ज मैदान व्हावं। लोकप्रतिनिधींनी आश्वासनं दिली आहेत, मात्र कोल्हापूरच्या विभागीय क्रीडा संकुलाकडे पाहिलं तर अजून या अपेक्षा पूर्ण झालेल्या नाहीत। त्यांची पूर्तता करावी अशी खेळाडू, क्रीडाप्रेमी आणि क्रीडा संघटनांकडून मागणी होत आहे। त्याकडे गांभीर्यानं लक्ष देणं गरजेचं आहे। बी न्यूजसाठी कॅमेरामन प्रशांत आयरेकरसह प्रमोद वनगुत्ते।